यस थँक्यू सो मच. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मी समालोचक तमाम बदलापूरकरांचं आणि या बदलापूर प्रीमियर लीगवर प्रेम करणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करेल. जावं पण या मॅचकडे. आमचा आवडता खेळाडू व्यासपीठावर उपस्थित झाला आहे, अर्थातच कल्पेश कुलकर्णी. डोळखामची सिद्धिविनायक स्पर्धा या व्यक्तिमत्वानं गाजवली. एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारलेला खेळाडू. सातत्याने आम्ही आठवण ठेवू, कारण हे रेकॉर्ड आहेत मित्रांनो. बॅक टू क्रिकेट. रात गई बात गई, छोडो कल की बातें, कल की बातें पुराणी. यावेळी दोन्ही संघ एकमेकांच्या समोर लढतायत. आ देखे जरा किसमें कितना है दम. सुमित आणि चिन्मय येतो ऑफ द मार्क. एक सिंगल धाव काढली गेली. संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन करताना पाहायला मिळतो सुमित. रावी 11 आणि मयुरेश 11 या दोन संघाच्या दरम्यान आपण मॅच बघतोय. एका संघामध्ये आरबसारखं वादळ, तर आणखी एक खेळाडू यापूर्वीच्या मॅचमध्ये खेळला. या आशिष मोरेला तुम्ही बघू शकाल. यावेळेस डिफेन्स शॉट समजदारीचा क्रिकेट पाहायला मिळतोय, परंतु पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज यावेळेस संकटात सापडलाय. अंपायर दाखवत असताना इशारा. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चेक करायचा आहे. फलंदाज बाद आहे की फलंदाज सुखरूपपणे त्याच्या घराकडे पोहोचलाय, चेक करायचं आहे. आणि या ठिकाणी ज्याच्या नजरेतून कोणती गोष्ट सुटत नाही, आमचे थर्ड अंपायर जय पवार सर या ठिकाणी बघत असताना मनामध्ये धगधग. काय होईल या चेंडूवर. ज्या पद्धतीने राजकारण झालं आणि राजकारण झाल्यानंतर मतमोजणी झाली, शेवटची मुवमेंट आली, त्यावेळेला मात्र लोकप्रतिनिधी वाट बघत असतात की कोण जिंकेल. त्या पद्धतीने फलंदाज वाट बघतोय की या चेंडूवर काय झालंय. सुमित आणि चिन्मय हे दोन खेळाडू. आराप गोलंदाजी करतोय. आरापने सुद्धा आमच्या डोळखाम विभागाला इम्प्रेस केलंय. परवा वाल्केश्वर चषक कमलेश 11 संघामध्ये खेळताना आणि तिसरं पारितोषिक मिळवून देणारा आरब सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आहे. गोलंदाजी करतोय रावी 11 संघाच्या माध्यमातून आणि मयुरेश 11 संघ या ठिकाणी बॅटिंग करत असताना बघू शकाल. काळजामध्ये धगधग. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, सगळं काही सस्पेन्स. अंपायर चेक करत असताना स्पर्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्याहीपेक्षा सामना खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेला तुम्ही सामना जिंकाल तेव्हा स्पर्धा जिंकाल. कारण क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो, अपयशाची पहिली पायरी अपयश नाही आहे, यशाची पहिली पायरी म्हणजे पहिलं यश. यस फलंदाज बाद. अंपायर डिसिजन, थर्ड अंपायर डिसिजन, बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. या ठिकाणी थर्ड अंपायर बॅट्समॅन बाद. व्यासपीठावरून खेळाडूंना थोडीशीच विनंती असेल, आपण व्यासपीठावर न थांबता आपण थोडंसं बाजूला जायचं आहे खेळाडूंनी. कारण व्यासपीठावर आजच्या दिवसामध्ये आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे आणि पाहुण्यांना त्या ठिकाणी बसण्यासाठी आसनं असतील याची नोंद आपण घ्या. खेळाडूंनो थोडंसं बाजूला सारखा जाऊ आपण मॅचकडे. पहिली विकेट या ठिकाणी जाताना तुम्ही बघू शकाल. पहिल्याच धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला सुमित. खंडेरायात आली माझी. जो खेळाडू खेळतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तोच संघाचा ओनर आहे. अर्थातच राजेश म्हात्रे यांच्या कन्येचं नाव हे रावी आहे आणि मुलीचं नाव या ठिकाणी दिलंय स्लॉक स्वीप. जबरदस्त स्ट्रोक्स, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र अजिबात नाही आहे. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. सुमितला लवकर बाद केलं, त्यानंतर मात्र फलंदाज बाद होईल. येता क्षणी गोल्डन डकचा शिकार बनलाय संदेश. 0वर बाद. मित्रांनो डकमध्ये ब्राउन्स डक आणि खऱ्या अर्थानं इंग्लंडचा एक खेळाडू बाद झाला होता. दुसऱ्या दिवशी न्यूज झळकली होती की फलंदाज बाद झालाय. डक म्हणजे बदकाचा अंड. ज्या पद्धतीने 0 दिसतो त्या दिवसापासून डक हा प्रकार या खेळामध्ये आणला गेला.
कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता फलंदाज बाद झाला तर ब्रॉन्झ डक. एक चेंडू खेळून एक चेंडू 0 धाव गोल्डन डक. जेव्हा आपण मॅचकडे आरब गोलंदाजी करतोय, वॉट अ स्टार्ट. जबरदस्त सुरुवात करून दिली गोलंदाजी करताना आरबने. यावेळेस लेग ब्रेक बॉल, अचूक टप्पा पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर हा चेंडू मात्र रिलीज केलाय गोलंदाज आरब शेखने. यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु या प्रयत्नात झालाय फलंदाज अयशस्वी. 2 विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर मनावर मनोवैज्ञानिक दडपण, याला म्हणतात नाही दडपण या ठिकाणी असेल, परंतु क्रिकेट मित्रांनो असा आहे, जीवनामध्ये परिस्थिती माणसाला गंभीर बनवते आणि क्रिकेटमध्ये परिस्थिती माणसाला खंबीर बनवते, हे निश्चित आहे. यावेळेस ऑफ ब्रेक बॉल, काय गोलंदाजी करतोय आराफ शेख. कधी कधी लेग ब्रेक बॉल फेकतो, कधी कधी ऑफ ब्रेक बॉल फेकतो, कधी कधी सरळ चेंडू रिलीज करतो. ही क्षमता, याला म्हणतात वैविध्यपूर्ण गोलंदाजी. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत असताना आरब शेख पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून टाकलाय मयुरेश 11 संघाला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक टप्पा पाहायला मिळाला. फलंदाज सुद्धा विचार करत असेल की आरब शेखच्या विरोधात खेळण्यासाठी मन, मनगट आणि मस्तिष्क जाग करावं लागेल. एकच सिंगल धाव, षटक यावेळी होईल कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर मयुरेश 11 संघाची धावसंख्या ती धावफलकावर फक्त आणि फक्त 2 गडी बाद, 2 धावा. फक्त 2 धावा करून अरबने आपल्या संघाला पुन्हा एकदा सोन्याचं ऊन आणि रुपयाचं चांदणं धावफलकावर दाखवत असताना पाहायला मिळाला गोलंदाज अरब शेख. डीजे अरविंद आलाय. एची बाराखडी संपणार नाही, कारण अच्या अज्ञानापासून ज्ञेच्या ज्ञानापर्यंत क्रिकेट आम्हाला खेळायचं आहे. अरब आला, पहिलं षटक टाकलं, 2 धावा खर्च केला, एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली गेली. त्यानंतर मात्र अरविंद. मेष राशीतून तयार झालेलं अक्षर म्हणजे ए फॉर ॲटिट्यूड, आणि तो ॲटिट्यूड फक्त तुम्हाला पाहिजे पॉझिटिव्ह. ज्या ज्या वेळा तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवाल ना, त्यावेळेला तुमची पर्सनॅलिटी ही सातत्याने विजयाकडे वाटचाल करेल. गोलंदाज तयार. अरविंद पहिला बॉल फेस करेल बॅट्समन चिन्मय. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, हा चेंडू निघून गेलाय डाव्या स्टंपच्या बाहेर. अंपायर दाखवत असताना येस इट इज वाईट बॉल. काय मॅच सजवायला घेतले पहिल्या षटकापासून आपण विचार केला तर आरब शेखने. परवा बुलढाण्याचा प्रवास आणि तेथील एक स्पर्धा पूर्णपणे पार पाडली गेली. पहाटे 5 वाजता घरी पोहोचला, परंतु झोप लागणार नाही, कारण क्रिकेट असलं तर आम्हाला भूकसुद्धा लागत नाही, तहानसुद्धा लागत नाही, सगळ्या गोष्टी पळून जातात. याचं कारण आमचं ध्येय, आमचं मन जणू काय हिप्नॉटिझम झालंय, हे फक्त क्रिकेटसाठी. फुलटॉस बॉल, यावेळेस मात्र ऑफ साईडला हलकीशी कट, चेंडू निघून जाईल वेगाने कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर दाखवत असताना नो बॉल देन फ्री हिट. बाय 1 गेट 1 फ्री. क्रिकेटमधील सगळ्यात खराब चेंडू म्हणून ज्या चेंडूची ओळख सांगितली जाते, तो चेंडू म्हणजे नो बॉल. आणि आत्ता मात्र रिव्ह्यू. आरब शेख यावेळेस जबाबदारीने येऊन रिव्ह्यू घेत आहेत. आपण हाईट चेक करायची आहे. थर्ड अंपायर, यस थर्ड अंपायर हाईट चेक करायची आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. थर्ड अंपायर या ठिकाणी घेतलाय. आमचे टेक्निशियन तयार. स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल, बदलापूर प्रीमियर लीगचं दुसरं नाव म्हणजे पारदर्शकता. कोणत्याही खेळाडूवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आयोजलेली योजना म्हणजेच 10crick.in. याच माध्यमातून तब्बल 194 देशांमध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते. म्हणून की काय, हॅट्स ऑफ, सलाम करेल कोणता खेळाडू कोणत्या गावातील आहे, कोणत्या गल्लीतील आहे, कोणत्या उंबऱ्यावरचा आहे आणि कोणत्या चुलीपुढचा आहे. या सगळ्या गोष्टी 10crick.inच्या माध्यमातून सगळ्या देशभर पोहोचल्या जात आहेत. हॅट्स ऑफ. म्हणून की काय, या टेनिस क्रिकेट जगताला सोन्याचे दिवस आणण्याचं काम या माध्यमाने केलं आहे. नो बॉल, फ्री हिट. आणि यावेळेस मात्र डोळे उघडे करावे लागतील फलंदाजाला. ब्लाइंड शॉट खेळण्याची संधी प्राप्त करून दिली अरविंदने. खराब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज आरफने. त्यानंतर मात्र अरविंदला यावेळेस खांद्याला खांदा लावता आला नाही. धावसंख्या ती धावफलकावर मयुरेश 11 संघाची धावसंख्या 8 धावा. या रिव्ह्यू येतोय संपुष्टात.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा ऑन द राईज खेळला आहे. हा फटका चांगला आहे. डीप कव्हरच्या गॅपमधून चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शांत आणि संयमी ठेवलेला स्वभाव, या ठिकाणी ती टेम्परामेंट आक्रमक होताना पाहायला मिळाली. व्हावं लागेल मित्रांनो, प्रत्येक गोष्टी तुम्ही शांततेने करून चालणार नाही. कधी कधी शांत आणि कधी कधी आक्रमकता हा स्वभाव तुम्हाला क्रिकेटमध्ये दाखवावा लागतो. यस, या षटकानंतर तुम्ही पुन्हा एकदा आवाज ऐकाल. आमचे साथी समालोचक जितेंद्रजी घावट, एक चांगले समालोचक, या बदलापूर क्रीडानगरीला लाभलेले ही सोन्याची माणसं आहेत. आणि मी तर म्हणेन या सर्व खाणीतील एकमेव हिरा म्हणून मॅडी सरांची ओळख का करू नये. एक बुलंद आवाज, भलाढ्य आवाज, शब्दांची जोडणी, गुंफण कशी करावी ते व्यक्तिमत्वाला माहिती. यावेळेस क्रिकेटचा क्लास ऑफ ड्राईव्ह, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक चुकी करेल, चेंडू निघून जाईल. हाताला ब्रश करून डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि त्याचा आस्वाद दाखवताना क्रिकेट रसिकांना बॅट्समन चिन्मयच्या बॅटमध्ये आलेला पुन्हा एकदा एक दर्जेदार चौकार. सामना रंग बदलताना पाहायला मिळतोय. याचं कारण आहे, पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावांचा ढग फुटून पूर्णपणे धावपलक धावांनी ओलचिंब होतंय की काय. चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. चिन्मय आणि वैभवच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार तर आलेत. दुसऱ्या षटक हे थोडंसं हानामारीचं षटक पाहायला मिळतंय. यावेळेस स्वीप केलंय, फक्त दिशा दिली. यावेळेस चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 4था चौकार. बॅट्समन चिन्मय एक बार मध्ये गोलंदाजीचे मनसुबे उधळवून पुन्हा एकदा आपली फलंदाजी अबाधित ठेवण्याचं काम फलंदाज चिन्मयच्या माध्यमातून केलं जात आहे. एक तेरी तो एक हमारी, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीट साऊंड कानावर आदळला. डाऊन दी ग्राउंड, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. प्रयत्न केले, प्रयत्नांना 100% मार्किंग. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या, परंतु 2 धावा काढण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. काय बॅटिंग करतोय चिन्मय, आपल्या संघासाठी योग्य आवश्यकता होती आणि क्रुशल मोमेंटला आल्यानंतर चिन्मयने या ठिकाणी दमखम दाखवलं फलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं ही मॅच लो स्कोरिंग असेल, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा रंग बदलले जात आहेत, रंग भरले जात आहेत. फुलटॉस बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुटलेली झेल. चिन्मयला मिळालेलं हे जीवनदान. तुम्ही झेल कोणत्या खेळाडूचा सोडताय त्यावर मात्र तुमचं भविष्य अवलंबून आहे. झेल सुटल्यानंतर अजून एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहेत अंपायर, कारण एक चेंडू नो बॉल, एक चेंडू वाईड. त्यानंतर मात्र नो बॉलला आलेला एक चौकार होता, त्यानंतर 3 चौकार, 4 चेंडू व्हॅलिड, 2 धावा, 1 चेंडू आणि त्यानंतर 1 चेंडूवर 1 धाव, एकंदरीत 5 चेंडू. 1 चेंडू गोलंदाजाला फेकावा लागेल. यस, पहिला चेंडू अरफसर वाईड होता, त्यानंतर नो बॉल, त्याच्यावर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार. आदरणीय प्रियांश 11 संघाचे मालक सन्माननीय सचिनजी शर्मा आपणास विनंती करेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बॅक टू क्रिकेट आपण जाऊया मॅचकडे, कारण आमचं सुद्धा मन थोडं सुद्धा वेगळं होत नाही. फक्त आम्हाला सुद्धा वाटतंय की क्रिकेट बघावं, क्रिकेट जगावं आणि क्रिकेट खेळावं, क्रिकेटवर मनापासून प्रेम करावं. लिव्ह क्रिकेट, लव्ह क्रिकेट अँड लाईव्ह क्रिकेट. जाऊ आपण मॅचकडे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, 1 चेंडू शिल्लक. अरविंद तयार. या षटकामध्ये धावांचा मात्र महापूर येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड एज लागते. यावेळेस मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचला, तत्पूर्वी 2 धावा. पहिल्या षटकातील अरबच्या गोलंदाजीचं स्वप्न दुसऱ्या षटकामध्ये अपूर्ण. मी तर म्हणेन पूर्णपणे मनसुबे उधळून लावले या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 धावा,
दुसरं षटक संपुष्टात येत आहे. टीमची टोटल बघू शकाल. मयुरेश 11 संघाची धावसंख्या आहे ती 25 धाबा. एकंदरीत या षटकामध्ये 23 धाबा. वॉट बॅटिंग, कमबॅक केलं पुन्हा एकदा या मॅचमध्ये मयुरेश 11 संघानं. पहिल्या षटकामध्ये 2 धाबा, फक्त 2, आणि पुन्हा एकदा 2च्या पुढे 3 लिहिले गेले. 23 धाबा, टीमची टोटल 25. 12.50ची सरासरी आत्तापर्यंत गाठली मयुरेश 11 संघानं. याला म्हणतात मित्रांनो मॅच, याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा आरफ शेख गोलंदाजी मार्कवर तयार. कारण संघाला आवश्यकता आहे की या धावसंख्या कुठेतरी रोखल्या पाहिजेत. रावी 11 संघ तो विचार करत असेल, परंतु विचार करून जमणार नाही. क्रिकेटचं मैदान मित्रांनो असं आहे, तुमच्या विचारांबरोबर कृतीची जोड ज्या वेळेला होते त्यावेळेला तुम्हाला मिळणारी एक गोष्ट म्हणजे यशस्वीता. तुम्हाला सातत्याने यशस्वी व्हायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि त्यानंतर मात्र तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना जर नशिबाची साथ लावली तर तुम्ही यशस्वी व्हाल. पहिलं षटक, पहिलं फेल खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळलं. आरफने फक्त 2 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आरफ आलाय. घाई करायची आहे मित्रांनो. सातत्याने वेळ वाचवायची आहे आरफ शेख. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये थोडासा बदल केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल होता. अंपायरकडे अपील केली. उत्साह थोडासा कमी पाहायला मिळाला. काही खेळाडू असतात ना, सातत्याने अपील होत असते, परंतु इंटरनॅशनलमध्ये काही बदल आणले गेले आणि त्या बदलाची साक्षी की प्रत्येक चेंडूवर तुम्ही अपील करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला डाऊटफुल असेल त्यावेळेला तुम्ही निश्चितपणे अपील करू शकता, परंतु सातत्याने अंपायरवर दबाव आणणं ही गोष्ट कुठेतरी क्रिकेटच्या विरोधात सांगितली जाते. आमच्या अंपायर दाखवत असताना हा चेंडू निर्धाव आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पहिली धाव चोरटी पाहायला मिळाली. संघर्षाची एक एक धाव. आरफ शेख ज्या ज्या वेळेला येतो ना त्या वेळा मात्र फलंदाजाचं एकच ध्येय असतं की हे 6 चेंडू कधी एकदा निघून जात आहेत आणि त्यानंतर एखादा चांगला गोलंदाज आमच्या समोर कधी येतोय. आणि आम्ही पहिल्या महिन्यामध्ये काम केलं नाही तर दुसऱ्या महिन्यामध्ये ओव्हर टाईम कसं करावं हे सांगत असताना फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेग ब्रेक बॉल. सातत्याने डॉट बॉल फेकले जात आहेत गोलंदाज आरफ शेखच्या गोलंदाजीमधून. एखाद्या माणसाच्या बोटांमध्ये अंगठी शोभून दिसते ना मित्रांनो, त्या पद्धतीने गोलंदाज आरफ शेखच्या हातामध्ये चेंडू शोभून दिसतोय. या ठिकाणी आपण बघू शकाल आरफ शेख चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकून झाले आणि 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. क्रिकेट म्हटलं तर कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक. जबरदस्त टप्पा. लाईन अँड लेंथ योग्य ज्या ज्या वेळेला पाहिली जाते त्या वेळेला डॉट बॉल फेकले जात आहेत. काय गोलंदाजी चालू आहे आरफ शेखची. दी वन मॅन आर्मी. एकतर्फी एक हाती किल्ला लढवण्याचं काम गोलंदाज आरफ शेखच्या माध्यमातून केलं जातंय. काय गोलंदाजी करतोय. कौतुकास्पद असणारी गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग याला म्हणतात. आणि सातत्याने फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदल, अष्टदिशा लक्षावधान याला म्हणतात. म्हणून की काय, तुम्हाला महाभारत आठवेल तर महाभारतामध्ये अष्टदिशा लक्षावधान ठेवण्याचं काम भगवान श्रीकृष्णाने केलं. वेगाने चेंडू रिलीज केला. क्लीन बोल्ड. जबरदस्त चेंडू. यावेळेस भेदक अस्त्र वापरलं गेलं. क्लीन अँड बोल्ड. बॅट्समन माघारी परतेल. मयुरेश 11 संघाची धावसंख्या ती धावफलकावर 26 आणि आत्तापर्यंत तिसरी विकेट गमावली मयुरेश 11 संघानं. याचं कारण बनलंय आरफ शेखची गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय आरफ शेख या षटकामध्ये. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं त्याच अनुषंगाने दुसरं षटकसुद्धा हाताळतोय गोलंदाज आरफ शेख. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेन. चेंडू बाउन्स झाला. फलंदाजाला वाटलं हा चेंडू बॅटच्या राडारमध्ये येईल. अपेक्षेप्रमाणे बाउन्स नाही तर अनलिमिटेड बाउन्स झाला आणि चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. काय गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. एक महत्त्वपूर्ण विकेट
आपण बघू शकाल पहिलं षटक आरफ शेखने हाताळलं, 2 धावा खर्च केल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट. तिसऱ्या षटकामध्ये आरफ शेख आला आणि पुन्हा एकदा एक विकेट आणि एकच धाव. एकंदरीत 12 चेंडू फेकले आणि 3 धावा खर्च केल्या गोलंदाज आरफ शेखने. 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या गेल्या. याला म्हणतात एक एक खेळाडू. आपण शॉर्ट क्रिकेट खेळत असाल, जर 5 षटकांचा फॉर्मॅट आहे, 5 षटकांच्या स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये एक एक खेळाडू एवढा महत्त्वाचा असतो ना मित्रांनो, की तो खेळाडू त्या तुमच्या संघाच्या यशाला महत्त्वपूर्णता देण्याचं काम करत असतो. बघितले 12 चेंडू फेकले आणि 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च. आरफ शेखने 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या. मॅचला ब्लॅक अँड व्हाईटचं स्वरूप आणि पुन्हा एकदा चित्रीकरण रंगीन करण्याचं काम केलं. आदरणीय अशोकजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती केलं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि बदलापूर प्रीमियर लीगच्या वतीनं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करेल. 3 षटकांचा खेळ येतोय संपुष्टात. मयुरेश 11 संघाची धावसंख्या ती धावपलकावर 26 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, अर्थात 2 षटकं शिल्लक असतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. जब्बार यापूर्वीच्या मॅचमध्ये एक इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती, विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न जब्बारने केला होता. नॅशनल लेग ब्रेक बॉल फेकले जातात. ओव्हर पिच स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिला चेंडूला सरळ दिशेला. व्यासपीठाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. यूज ग्लोरियस शॉट, मॅग्निफिशियंट टायमिंग. बॅट्समन चिन्मयच्या बॅटमध्ये आलेला हा दिमागदार षटकार. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीला म्हटलं जातं की धावांची गण मशीन. सर्वात गतिमान 20,000 धावा काढण्याचा विक्रम ज्या पद्धतीने विराट कोहलीवर आहे, त्याच पद्धतीने चिन्मयने आज कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम मयुरेश 11 संघाला दाखवून दिलाय. हम भी किसी से कम नाही. धावसंख्या ती धावपलकावर 32 धावा. जब्बारच्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त मारा केलाय फलंदाज चिन्मयने. षटकार आला 6 धावा. डगआउट सातत्याने अपेक्षा करत असेल की चिन्मयने उर्वरित 11 चेंडू खेळावे आणि याच 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करून एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर उभी करावी. तू वही करता है जो तू सोचता है, लेकिन होता वह है जो मैं सोचता हूँ. तू वही कर जो मैं सोचूंगा, होगा वही जो तू सोचेगा. सोच समझ कर क्रिकेट खेळणं होगा. यावेळेस उशिराने खेळला जबरदस्त फटका. चेंडू गॅपमध्ये आहे, निघून जाईल. थर्ड मॅन डीप कव्हर स्वीपरच्या गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चिन्मयच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार मॅग्निफिशियंट शॉट. चौकार. बदलणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. परिस्थितीमध्ये माणूस कळतो आणि धावपलकावर मॅच समजली जाते. योग्य वेळ होती फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी आणि त्यानंतर मात्र चिन्मय आणि परेश. यावेळेस लाईन मी तर म्हणेन खूपच खराब अंपायर दाखवत असताना यस इट इज अ वाईट बॉल. हा चेंडू खराब आहे. एक धाव मिळेल आणि या एका धावेने धावफलक पुढे सरकेल. मयुरेश 11 संघाची धावसंख्या ती 3 गडी बाद 37 धावा. धावसंख्येचा आकार आणि गती ही मात्र खूप वेगाने वाढत चाललेली आहे. जणू काही एखाद्या सफरचंदाला इंजेक्शन मारावा आणि तो फुगावा, त्या पद्धतीने धावफलक फुगलं जात आहे. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता डाऊन द ग्राउंड. हा फटका आहे, लाँगॉनला क्षेत्ररक्षण होईल. जबरदस्त फिल्डिंग. क्रिकेटचं रूपांतर फुटबॉलमध्ये का होईना, परंतु धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या. जबार गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यानंतर 1 चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा. या षटकामध्ये सुद्धा अनुकूलता पाहायला मिळते मयुरेश 11 संघासाठी, कारण आतापर्यंत धावा वसूल केल्यात या षटकामध्ये तब्बल 17. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अचूक टप्पा यावेळेस मात्र पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू जब्बारने जे फेकले ना गुडलेन स्पॉटवर आणि त्यानंतर मात्र शॉट ऑफ गुडलेन स्पॉटवर, परंतु चिन्मयची बॅट बोलत होती चौकार आणि षटकारांची भाषा. ज्या वेळा तुम्हाला तुमच्या बॅटला चौकार आणि षटकारांची भाषा तेव्हा तुम्ही शिकवलेली असते आणि ती भाषा जर चौकार आणि षटकारांची बोलायला लागली, चेले तो शाम तक नाही तो चांद तक, त्या पद्धतीने बॅटिंग झाली तर मात्र गोलंदाजांचं करिअर सातत्याने खराब होत असतं. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक होता, परंतु टप्पा अचूक नव्हता. चेंडू वेगाने निघून जाईल.
आमच्या कॉमेंट्री बॉक्सला पुन्हा एकदा सलामी देणारा हा चिन्मयच्या बॅटमधनं ब्रँडेड क्वालिटीचा येतोय चौकार. रन्स मिळतील 4. धावसंख्या ती धावपलकावर 44 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जाईल. स्टॉप होईल लॉंग स्टॉपला. रन्स मिळतील पुन्हा एकदा 4. चौकार. अरब शेख चांगली गोलंदाजी करतोय. त्यानंतर मात्र अरब शेखची पूर्णपणे स्वप्न उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये अरबने गोलंदाजी केली. 2 धावा खर्च केल्या. अरविंद आला 23 धावा देऊन गेला. त्यानंतर पुन्हा अरब आला 1 धाव खर्च केली. जबार आला. जबारने मात्र जबरदस्त मार खाल्ला. तब्बल त्या षटकाचा विचार केला तर जबारच्या 6 चेंडूवर धावा वसूल केल्या मयुरेश 11 संघानं तब्बल 22 धावा. शेवटचं षटक आशिषकडे असेल. मी तर म्हणेन इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती जबारने. परंतु म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट हा सातत्याने कोणीही सांगेल की सांघिक खेळ आहे. याचं कारण आहे 11 खेळाडूंनी केलेली किमया धावफलकावर पाहायला मिळते. धावसंख्या ती धावफलकावर आत्तापर्यंत 48 धावा. शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये टार्गेट सेट होईल. आपण बघितलं अल्टरनेटिव्ह बॅटिंग चालू आहे मयुरेश 11 संघाची. असं बघू शकाल आपण कधी कधी या धावसंख्येचा विचार केला ना तर 12 चेंडूमध्ये तब्बल 45 धावा आणि अरब शेखच्या 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. याला म्हणतात क्रिकेट. याला म्हणतात मॅच. याला म्हणतात अनिश्चितता. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज तयार आशिष मोरे. येस आशिष मोरे सुद्धा या संघाचे संघ मालक आहेत. आपण बघू शकाल डॅशिंग पर्सनॅलिटी. काय पर्सनॅलिटी आहे. लेदर क्रिकेट सुद्धा खेळले आणि लेदर क्रिकेटचा समन्वय टेनिस क्रिकेट जगतामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय. या समृद्धी 11 संघाचे संघमालक सन्माननीय बाला राऊत साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालंय. थँक्यू सो मच. आलात स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करू. मित्रांनो दुपारचं सत्र आहे. ऊन थोडंसं तापलंय परंतु मॅच तापेल का. पहिली इनिंग चालू आहे. यावेळेस एक चांगला चेंडू शॉट ऑफ गुड लेंथ. क्रिकेटचा क्लास जबरदस्त. याला म्हणतात क्रिकेटचं मादक सौंदर्य माधुर्य दाखवलंय. मधाप्रमाणे या चेंडूचा स्वीट साऊंड कानापर्यंत पोहोचला आणि ही चव चाकत असताना डगआउट या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्या बात आहे. क्रिकेट याला म्हणतात. जबरदस्त फटका. ऑफ ड्राईव्ह सजवणं तेवढं सोपं नसतं मित्रांनो. पण कधी कधी क्रिकेटचा क्लास याला म्हणतात. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट अँड टी फॉर टेक्निक देन सक्सेस. 6 धावा आल्या. काय फटका खेळलाय चिन्मयच्या बॅटमधून. जबरदस्त. कारण आपण बघू शकाल ओपनिंग प्लेयर होता चिन्मय. सुमितच्या जोडीला आला. त्यानंतर मात्र ठरवलं की आजचा दिवस ही मुवमेंट माझी आहे आणि मला खेळायचं आहे. इंडिव्हिज्युअल 40 रन्स 40 धावांवर खेळतोय बॅट्समन चिन्मय. टीमची टोटल बघू शकाल 54 धावा. यावेळेस एक चांगला फटका परंतु यावेळेस फटका पचलाय. शतरक्षक चुकी करणार नाही कारण ज्या खेळाडूनं संपूर्ण मैदानात वादळ घोंगावण्याचं काम केलं आत्तापर्यंत असणारी धावसंख्या वाढवत नेऊन धावसंख्येची गती आणि आकार खूप वाढवण्याचं काम केलं. आपला संघ संकटात असताना दुःखाचं वातावरण असताना त्या दुःखाच्या वातावरणाचं आनंदात रूपांतर ज्या फलंदाजानं केलं तोच फलंदाज बाद होतोय चिन्मय. मानानं सन्मानानं आणि अभिमानानं खेळपट्टीवरून डगआउटकडे येताना वॉट बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात बॅट्समन चिन्मयसाठी. काय इनिंग साकारली. वाटलं होतं की ऑन साईडला खेळायचे परंतु मिडल करू शकला नाही. ऑफ ड्राईव्ह सजवला आणि आपण बघू शकाल लॉंग ऑफला एक चांगला पकडलेला झेल. चिन्मयच्या खेळीचा यावेळेस होईल अंत. यस ऋतिक म्हात्रेसाठी धनराजी म्हात्रे आणि आकाजी म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक 2 षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. यस योगेजी म्हात्रे या फलंदाजासाठी
प्रत्येकी 2 षटकार, आज बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर अनिलजी म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. विजय म्हात्रेंकडून सुद्धा 500, तब्बल 2000 रुपये कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. थँक्यू सो मच. ऋतिकची किंमत खूप वाढली आणि या वाढलेल्या किमतीबरोबर फलंदाजी करेल का? यस, धनराजजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचे पारितोषिक. बक्षीस लावली परंतु यावेळेस फलंदाज होईल बाद. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज चित्त्याच्या चपळाईने स्ट्राईक घेण्यासाठी पोहोचला, परंतु बॅट्समन ऋतिक म्हात्रे आपलं पॉपिन क्रीज सोडत नाही. अजून स्वतःवर विश्वास आणि स्वतःवर आत्मविश्वास दाखवतोय. कारण म्हटलं जातं मित्रांनो, ऋतिक म्हात्रे सांगत असताना जगाने आमच्यावर किती विश्वास ठेवला याहीपेक्षा माझा स्वतःवर माझ्यावरचा किती विश्वास आहे हे महत्त्वाचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, त्यासाठी सेल्फ ऑब्झर्वेशन, आत्मपरीक्षण करून आत्मविश्वास वाढवण्याचं काम स्वतःच्या वैयक्तिक विश्वासावर करेल बॅट्समन ऋतिक. आशिषने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. आपण बघतोय आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 चेंडू वाईड, 1 षटकार तर आलाय. हो, चेंडू वेगाने रिलीज केला, उशिराने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटवरून हलकीशी कट करण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. गोलंदाज आशिष शेवटच्या षटकामध्ये आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा धाक, आपल्या नावाचा दरारा दाखवतोय. कोणत्याही प्रकारचा चेंडू खेळू द्यायचा नाही. पहिला चेंडू मात्र एक चुकीचा फेकला होता, त्यावर मात्र धडाके आल्यानंतर स्वतःच्या मनाला समजावलं आणि अचूक त्या टप्प्याचा शोध मात्र संपला गेला. यावेळेस डाव्या स्टंपच्या बाहेर चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल ऋतिक. ही स्पर्धा सजली जावी आणि स्पर्धेच्या माध्यमातून एक बक्षीस दिलं मित्रांनो. त्या बक्षीसचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून एक आकर्षक गॉगल, तुमच्या चेहऱ्यावरची ग्लास, डोळ्यावरची ग्लास, हे गॉगल देण्याचं काम पंडाळे साहेबांनी केलं आहे. थँक्यू सो मच. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. ज्या ज्या वेळेला तुम्ही दाखवाल या हाताचं काम आहे दान करणं, ज्या ज्या वेळेला तुम्ही दाखवाल या डोळ्याचं काम आहे चांगलं बघणं, ज्या ज्या वेळेला दाखवाल या कानांचं काम आहे चांगलं ऐकणं, आणि ज्या ज्या वेळेला दाखवाल या पायांचं काम आहे दुसऱ्याला मदत करण्यासाठी धावत जाणं, त्या त्या वेळेला तुमचं व्यक्तिमत्व हे दिलखुलास आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आहे ती आतापर्यंत 7 गडी बाद. धावपलकावर धावा असतील 56 धावा. या चिन्मयने जी खेळी केली ना, आपल्यासमोर वादळी खेळी दाखवली, त्या वादळी खेळीसाठी मयुरेश 11 संघाचे संघ मालक सन्माननीय मधुकरजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. यावेळेस डान्सिंग ऑन दी विकेट, एक धाव मिळेल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. गुड रनिंग टू द विकेट. या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावा त्या धावफलकावर बघू शकाल. हो 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. मयुरेश 11 संघाची धावसंख्या ते 58 आणि विजयासाठी या मॅचमध्ये रावी 11 संघाला 30 चेंडू आणि 59 धावांची गरज. वादळी खेळी पाहायला मिळाली चिन्मयची. ज्यावेळेला संघ संकटात होता आपण बघितलं की पहिलं षटक टाकलं तर आरब शेखने 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संघ संकटात चिन्मयची फलंदाजी चालली. अरविंदर मोठे धडाके पाहायला मिळाले. 23 धावा. अरब पुन्हाला एक धाव खर्च केली, एक महत्त्वपूर्ण विकेट. त्यानंतर जबार आला, जबारवर जबरदस्त मार, 22 धावा. आणि आशिषने शेवटचं षटक हाताळलं. आशिषने धावा खर्च केल्या. या शेवटच्या षटकामध्ये आपण विचार केला तर 10. एकंदरीत मयुरेश 11 संघाची धावसंख्या ती 7 गडी बाद. धावफलकावर 58, विजयासाठी 30 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. आपण बघत राहा, ऐकत राहा, मन मुराद आनंद लुटत राहा. जीवनाचं रहाटगाडगं बाजूला सारा. तुमच्या जीवनात काय दुःख आहे, काय आनंद आहे तो बाजूला ठेवा. आजचा दिवस फक्त आणि फक्त ही दुपार
आजची निघून गेलेली सकाळ, आजची संध्याकाळ आणि त्या संध्याकाळची धुंद रात्रभर फक्त फक्त आणि फक्त बदलापूर प्रीमियर लीग 2021. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरं सत्र चालू होईल आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी सजल्या जातील. मायक्रोफोनवर आमंत्रित केले आमचे गुरुवर्य मोठे बंधू माडी सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमच्या व्यासपीठावरती संघाचे संघ मालक समृद्धी 11 बाळाशेठ राऊत, त्यानंतर प्रियांश मेवरिक्स सचिन शेठ शर्मा, त्यानंतर ऑप्टिकल गॅलरीचे प्रोपायटर आमचे विशाल पंडागळे, अर्थातच सर्वांचे अंबरनाथ करांचे लाडके सोनू यांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. धावांचं टार्गेट असेल 59. महत्त्वाची मॅच आहे, दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढत. जर या मॅचमध्ये फलंदाजी करणारा रावी 11 हा संघ जिंकला तर संघ क्वालिफाय होईल. जर गोलंदाजी करणारा मयुरेश सुपर किंग हा संघ जिंकला तर 3 संघ आजच्या दिवसामध्ये 4-4 गुणांवरती पाहायला मिळतील. पुण्याचे एकदा अस्तित्व जिवंत होईल, ते म्हणजे बायकर वॉरियर्स या संघाचं. नक्कीच इथे आमच्याकडे एक चावी आहे होंडा बाईकची, कोणाची असेल तर आपण ओळख पटवून घेऊन जायची. गेम ऑन. षटक क्रमांक पहिलाच बॉल यावेळेस प्रतीक तरेला आपण पाहतोय. अतिशय स्ट्रॉंग अपील. पहिला चेंडू नक्कीच आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो अत्यंत सुरेख चेंडू, वेगवान चेंडूचा मारा होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक तरे. मॅन्डेटरी पावपेचं षटक. अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची देखील उत्कंठा शिगेला पोचलेली असेल. बदलापूर प्रीमियर लीग 2021 पर्व 3. स्ट्राईक इन लाराप. ऑन साईडला चेंडू वळवला, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात तुषार. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अद्यापपर्यंत धाव पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये रमेश सरांनी सांगितलं की अरबने 2 षटक हाताळले आणि त्या 2 षटकामध्ये केवळ 3 धावा. काय गोलंदाजी होतीये. परंतु जर विचार केला तर सर्वांवरती पाणी फेडण्याचं काम केलं गोलंदाज अरविंदने, गोलंदाज जब्बारने. 22 आणि 23 धावांचं षटक. प्रतीक यावेळेस इथे मात्र मिस टायमिंग. सोपा झेल टिपला गेलाय. फलंदाज होतात बाद. एसिड इज आउट. परतावं लागेल. पहिला धक्का लागणार आहे यावेळेस. साराब शेख बॅक टू द पॅव्हिलियन. कदाचित आज आपण पाहिलं तर रावी 11 संघाच्या विरोधात मयुरेश सुपर किंग या संघाने मात्र चांगली फलंदाजी केली. सुरुवातीला अगदी ठेपाळले होते. पहिला सामना जिंकता आला नव्हता, दुसरा सामना त्यांनी कव्हर केला. रिया 11 या संघासमोर
परंतु या मॅचमध्ये देखील वापसी करण्याचा प्रयत्न करतायत. आता या मॅचमध्ये जर विचार केला तर मयुरेश सुपर किंग संघाच्या बाजूने खऱ्या अर्थाने कोण उभा असेल तर तो बायकर वॉरियर संघ. सायकल येतात प्रदीप भोईर विस्फोटक फलंदाज बेलवली संघाचा खेळाडू मॅन फ्रॉम बेलवली ऑन अ स्ट्राईक. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. डाव्या स्टिक वरून जाणारा हा चेंडू यावेळेस आपण पाहतो चेंडू डॉट येतोय. चार धावा चार चेंडू अद्यापर्यंत धावा पाहायला मिळत नाहीये. 59 धावांची गरज आहे मैदानामध्ये. स्ट्राईकिंगला प्रदीप भोईर, गोलंदाज प्रतीक तरे आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर दी विकेट. अजून एक चेंडू डॉट. जबरदस्त गुड बॉलिंग, जबरदस्त स्पेल पाहायला मिळतोय. अप्रतिम सुपर नॉक. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय यावेळेस षटक क्रमांक पहिलं. शेवटचा आणि अंतिम बॉल. धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत खातं खोललं नाहीये. अरबला बाद करण्यात यश आलंय. त्यामुळे स्ट्राईकिंगला आपण पाहतोय प्रदीप भोईर, नॉन स्ट्राईकिंगला आशिष मोरे आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल. या षटकातील आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय हा शेवटचा आणि अंतिम बॉल. प्रतीक तरे व्हाईट बॉल. यावेळेस पंचांचा इशारा येतोय एसडीच व्हाईट बॉल. अवांतर धाबेने धावफलक यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना रावी 11 संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 1 धाव. 59 धावांचं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज करतायत प्रतीक तरे. पॉवर प्लेचं पहिले षटक ज्या पद्धतीने अराफने फेकलं त्यामध्ये 2 धावा. धावफलकामध्ये आपण पाहिलं यावेळेस चेंज ऑफ पेस, परंतु थोडंसं चेंडू बाहेर येतोय. पंच दर्शवत असताना आपण पाहतोय अजून एक चेंडू खराब. 2 चेंडू खराब पाहिलेत. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा ब्रेक झाला जरूर, परंतु पंच दर्शवत असताना चेंडूची दिशा काय होती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिल्यामध्ये सुरुवातीला अत्यंत सुरेख चेंडू 5 चेंडू आपण पाहिले, त्यामध्ये 1 विकेट. परंतु शेवटचे 2 चेंडू अगदी दिशापासून भरकडत असताना गोलंदाज ऋतिक म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय मयुरेश सुपर किंग. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु यावेळेस बॅटकट. पंच दर्शवत असताना फक्त डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपन्न होत आहे. ऋतिक म्हात्रे यांचा संघ आहे मयुरेश सुपर किंग. जर हा संघ या मॅचमध्ये विजय होतोय तर आदरणीय मधुकरजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज संघासाठी. दोन धावा धावफलकावरती. 57 धावांची गरज. येणारे 24 बॉल आणि 57 धावा. आता मात्र प्रेशर असेल दोन्ही संघ. आपण पाहतो या मैदानावरती आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलंय की या धावा कधी कधी खेळपट्टी रंग बदलतीये. रमेश सर जर आपण पाहिलं तर कदाचित या धावा कमी धावा देखील या मैदानावरती डिफेन्स होतात, कदाचित जास्त धावा देखील चेस होतात. हे चित्र आम्ही पाहिलं कित्येकदा. परंतु आता येणारे 24 बॉल आणि 57 धावा. कदाचित या मॅचमध्ये तिन्ही संघाचं आव्हान जिवंत राहील का. बायकर वॉरियर संघ देखील मला तर वाटतंय देवाचा धावा करत असतील आणि या मॅचमध्ये मयुरेश सुपर किंग हा संघ जर विजयाच्या दिशेने वाटचाल केला तर आदरणीय मधुकरजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील येते. त्या संघाला देखील अपेक्षा असतील. नंतर आपण पाहतो नॉकआउटच्या मॅचेस 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. असंच काही चित्र आयोजन कमिटीच्या वतीनं
जास्त वेळ तुम्ही घेत आहेत. ऑलरेडी जर एक्स्ट्रा मॅच कदाचित झाली तर टाइम आपल्याकडे फार कमी आहे, याची नोंद घ्या मयुरेश सुपर किंग. जर रावी 11 संघ इथे विजय होईल तर अशोक म्हात्रे आणि विजय म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि यावेळेस सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केला जातोय. फलंदाज बाद, एसिड इज आउट. परतावा लागेल आशिष मोरेला. 1 मोर विकेट डाऊन. आज आशिष मगाशीच मी उल्लेख केला की कदाचित 3 संघ समान गुणांवरती जर असतील, 4-4 गुण जर प्रत्येक संघाला मिळाले, कदाचित जर असं काही घडलं तर मात्र ड्रॉ केला जाईल 3 संघांमध्ये. त्यामधील एक संघ पुढे सरकेल आणि त्यानंतर 2 संघ राहतील. त्यामध्ये 3-3 ओव्हरची मॅच होईल. त्यानंतर त्या मॅच मधून जो संघ विजय होईल तो संघ, जो संघ पुढे सरकला त्या संघासमोर मॅच केले याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस पिच बॉल इथे यावेळेस तुषारचं स्वागत केलंय. वेलकम टू ग्राउंड. यावेळेस यूज मॅक्सिमम षटकार. भोईरे तोपर्यंत मैदानावरती सर्व काही यावेळेस शक्य आहे. अशक्य गोष्टी देखील शक्य झाल्यासारख्या वाटेल. ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्या अंगी असावी आणि ती जिद्द दाखवत असताना प्रदीप भोईर ऑन द फायर. गोलंदाज तयार. तुषार अजून एक. यावेळेस चेंडू सरळ जाईल ऑन साइडला. वाईडिश लॉंगॉनला बीट करून प्रदीप भोईरच्या बॅट मधून दे दणका षटकार. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिले प्रदीपच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजी. अफलातून जेव्हा संघ अडचणीत होता, ज्या षटकामध्ये आपण पाहिलं आरापने पूर्वार्धामध्ये 2 धावांचं षटक हाताळलं, तेच इथे मात्र प्रतीक तरेच्या माध्यमातून आपण पाहिलं 2 धावांचं ते षटक. आणि या षटकामध्ये आपण जर विचार केला, अरविंदने त्या पूर्वार्धामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या. इथे 3 बॉलमध्ये 12 धावा. काय घडेल येणाऱ्या 3 बॉलमध्ये हे रहस्य अजूनही कायम. अख्खूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील 4. हाय तो चौकार. दोन षटकारानंतर आलेला चौकार. धावांचा वेग, धावांची गती यावेळेस 18 या आकड्यावरती. तुषारवरती आक्रमण. प्रदीप भोईरचा आपण पाहतोय मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक यावेळेस सेफ असेल. प्रदीप भोईर नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जणू काय असं वाटलं होते कदाचित झेलचं चित्र काही क्षणासाठी वाटत होतं, परंतु यावेळेस 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा ओघ वाढतोय. 20 धावा धाव फलकावरती. 59 धावांची गरज असताना या मैदानामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. हार मंजूर नसेल. टीम मयुरेश सुपर किंग संघाला हार मंजूर नसेल. रावी 11 संघाला. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये मेहनत करताना दिसतात. जो संघर्ष करेल तोच या मैदानावरती चमकेल. यावेळेस सलंग द कार्पेट यॉर्करचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो. ऋतिक घेत आहेत. स्वतः संघ नायक. 1 धाव आणि इथे मात्र एका धावेवरती समाधान. षटक क्रमांक 2 संपन्न आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती तब्बल 21 धावा.
21 धावा फलकावरती येणारे 18 बॉल 38 धावांची गरज. हे समीकरण मैदानावरती उरलंय. हे इक्वेशन असेल रावी 11 टीम साठी. एका बाजूला राजेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला मधुकर म्हात्रे. एक संघ 4 गुणांवरती आहे, एक संघ 2 गुणांवरती आहे. जर सामना जिंकला मयुरेश सुपर किंगने तर 4 गुण, आणि इथे मात्र जर सामना जिंकला रावी 11 संघाने तर सर्व संघांचं अस्तित्व धोक्यात. चांगली मॅच. 18 बॉल 38 धावा. चांगली मॅच पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला प्रदीप भोईर, नॉन स्ट्रायकिंगला त्याला साथ देणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय कडाव. प्रदीप भोईरने 3 चेंडू 3 षटकार लगावले. तर रुपेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 18 बॉल 38 धावा. प्रेक्षकांची मन लागली असतील या सामन्याकडे. गोलंदाज चिन्मय. पहिलाच बॉल चिन्मयचा. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू येतोय डॉट. धाव इथे मात्र घेतली जात नाहीये. एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. एका धावेसाठी इथून मेहनत करताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय. मोठा फटका या सामन्याचं चित्र जवळ आणून ठेवेल. एका दुसरे 2 चेंडू या सामन्यामध्ये वापसी करेल टीम मयुरेश सुपर किंग्स. काय घडेल? येणारा वेळ ठरवेल, येणारी काल ठरवेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वर पिच बॉल. फटका चांगला आहे. चेंडू सरळ जाईल ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस येते प्रदीपच्या बॅट मधून षटकार. मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बारों को जीतने का क्योंकि किस्मत बदलो ना बदलो लेकिन वक्त जरूर बदलता है. या मॅच मध्ये ती वेळ तुम्हाला आणावी लागेल. सातत्याने मैदानामध्ये आपण पाहतोय प्रदीप भोईर आक्रमण करत असताना अजून एक चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात. एकाच ऍक्शन मध्ये ग्रीप केला चेंडूला. तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेसाठी इथे मेहनत. 18 बॉल 38 धावांची गरज. हॅलो. 18 बॉल 38 धावांची गरज. येणारे 15 चेंडू 31 धावांची गरज. अतिशय चांगली मॅच मैदानामध्ये रंगत असताना डॉट पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील तर या मॅच मध्ये तुम्ही वापसी मिळवाल. जर इथून प्रदीप भोईरचा बल्ला बोलला तर मात्र इथून या मॅच मध्ये वापसी करेल रावी 11. स्ट्रायकिंगला विजय कडाव. 15 चेंडू 31. विजयाचे स्वप्न दाखवत असताना आपण पाहतोय प्रदीप भोईर. यावेळेस फटका सजवलाय. चेंडू सरळ जाईल फाईन लेग क्षेत्राच्या जवळ. क्षेत्रक्षक वेगाने चेंडूला मात्र पॉज दिलाय आणि दुसरी धाव इथे होते कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने सातत्याने बॅकअप होतय. फटका सातत्याने सजवला जात आहे. नटराज स्टाईल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. सातत्याने या युक्तीचा वापर मैदानावरती होत असताना विजयकडे आपण पाहतोय मैदानावरती ऑन स्ट्राईक. अतिशय चांगली लाईन परंतु दिशा पाहावी लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर येतोय. पंच दर्शवत असताना एसलेट वाईड बॉल. चिन्मय गोलंदाजी मार्कवरती साच्या. शेवटचे अंतिम 2 बॉल. धावसंख्या फलकावरती 31. जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 28 धावांची गरज. अजून एक बॉल. यावेळेस लाईन चुकीची पाहायला मिळते. धावा येत आहेत. धावा इथून मात्र आपण पाहिलं तर षटकाराने चौकाराने धावा वसूल करतायत रावी 11. परंतु इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धावा खर्च करतायत गोलंदाज. जर तुमच्याकडे कमी धावा असतील तर मात्र तुम्हाला जास्तीत जास्त
डॉट चेंडूकडे लक्ष देणं फार गरजेचं असेल, परंतु इथे ते चित्र पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज चिन्मय दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. एक षटकार आलाय, एक सिंगल आली आहे, एक डबल आली आहे आणि 2 स्क्वेअर चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस लाईन चांगली आहे. चेंडू येतोय डॉट. हे चेंडू इथून मात्र रिलीज करावा लागतील, परंतु मात्र धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय यावेळेस स्थगित. 32 धावा. 13 बॉल आणि 27 धावांची गरज. 13 बॉल 27 हे समीकरण मैदानावरती. गोलंदाज चिन्मय यावेळेस लाईन चांगली आहे. अजून एक चेंडू येतोय डॉट. सुरुवातीला आपण पाहिलं अप्रतिम स्पेल होता. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा मानसिक दडपण आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दबावाला इथे मात्र बळी पडत असताना 2 चेंडू खराब पाहिले, परंतु शेवटच्या अगदी क्षणाला 2 चेंडू मात्र आटोक्यात आणले. हीच तर खरी खासियत आहे यावेळेस या महत्वाच्या सामन्यामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. बारा चेंडू 27 धावांची गरज. हाय व्होल्टेज रामा. बारा चेंडू 27 धावांची गरज. बीज आहे. जय. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. गोलंदाज तयार. प्रतीक तरे षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. बारा चेंडू 27 धावा. स्ट्राईकिंगला प्रदीप भोईर. आवाज करू नका. 12 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण मैदानावरती. या मॅच मध्ये रावी 11. पहिलाच बॉल यावेळेस दिशेपासून भरकट आहेत. गोलंदाज प्रतीक तरे. प्रतीक गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू स्वेर. स्ट्राईकिंगला प्रदीप भोईर. यावेळेस पहिलाच बॉल लॉप केला. चेंडू सरळ जाईल. वाईडिश लॉंग ऑन सी मारेचे बाहेर. यावेळेस येणारा बिग 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 लॉंग वे षटकार. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. जोपर्यंत प्रदीप भोईर मैदानावरती आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. 12 चेंडू 32 धावांवरती नाबाद खेळतोय. संघाची धाव संख्या फलकावरती 39 धावा. येणारे 11 बॉल आणि 20 धावांची गरज. प्रदीप भोईरने 3 चेंडू 3 षटकार लगावले तर अजय मस्कर यांच्याकडून 500 रुपये. गोलंदाज तयार. 11 बॉल 20 धावा. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. लॉंग आपला शतक शकतायनाथ. परेश शिनारे
एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एस इट इज आउट. ची गरज. अतिशय चांगला थरार क्रिकेटचा आपण पाहतोय. बदलापूर प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरं चालू असलेली ही मॅच दोन संघांचं भवितव्य या मॅच वरती अवलंबून असेल. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. 10 चेंडू 19 धावा. स्ट्रायकिंगला जब्बार, नॉन स्ट्रायकिंगला प्रदीप भोईर. जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार प्रतीक तरे. गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय ऋतिक म्हात्रे यांनी. संघाच्या वतीनं चौथं वैयक्तिक दुसरा षटक. इथे यावेळेस ऑन साइडला पण पाहतो चेंडू. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तैनात तुषार. एक धाव इथे होते कंप्लीट. एका धावेने फरक पडणार नाहीये ते म्हणजे मयुरेश सुपर किंग संघाला. इथून मात्र जर एखादा मोठा फटका आला प्रदीप भोईरच्या बॅट मधून तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा वेगळं चित्र. या सामन्याचं चित्र पलटलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू 9 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 9 बॉल 18 धावा. वड मॅच. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धावेची गरज. सामना अजून संपलेला नाहीये प्रदीप भोईर सांगत असताना, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. यावेळी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. सातत्याने नशीब देखील साथ देते प्रदीप भोईरला. यावेळेस आपण पाहतो 2 धावा. गुड रनिंग विदिन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती टीमची टोटल स्कोर मोज ऑन 43. लॉस ऑफ 3 विकेट्स. 59 धावांची गरज. 43 धावा धाव फलकावरती. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक बॉल वरती दुहेरी आकडा. मॅच मध्ये संघर्ष. रफ अँड टफ. मॅच में ट्विस्ट. पैसा वसूल मुकाबला. गोलंदाज आपण पाहतोय तयार. पुढे एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला आपण एकदा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. एका धावेसाठी झगडावं लागतं या मैदानावरती. हेच तर असं क्रिकेट. कित्येक संघांना रडताना मी पाहिलंय. कित्येक संघांना हसताना मी पाहिलंय. कित्येक संघांना तोंड लपवताना मी पाहिलंय. कित्येक संघांना विजयाचा जल्लोष करताना मी पाहिलंय. अप अँड डाऊन, सुख दुःखाने भरलेला क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असतील. येणारे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7 बॉल 15 धावा. प्रेशर दबावाखाली वावरत असताना रावी 11 संघ जिंकला तर इथे मयुरेश सुपर किंग, बायकर वॉरियर्स हे दोन्ही संघ बाहेर. इथे यावेळेस जब्बार कोहलीच्या बॅट मधून एवन कोहलीचा ब्रँडेड षटकार. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. सहा चेंडू 9 धावांची गरज. काही गरज नाहीये पाण्याची. अरे पाण्याची काही गरज नाहीये. आवाज येतो. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज.
येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. या मॅच सामन्यात जो कोणी असेल त्याला मात्र उदय कलशेट्टी यांच्याकडून 2000 रुपये. 6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज तयार ऋतिक म्हात्रे स्वतः संघनायक. चेंडू नसेल तर या सामन्याचं भवितव्य सर्वस्व संघनायक ऋतिक म्हात्रेच्या हातामध्ये. स्ट्राइक एंडला प्रदीप भोईर, नॉन स्ट्राइक एंडला जब्बार कोहारी. 6 बॉल 9 धावांची गरज. फुल टॉस बॉल यावेळेस मिस टायमिंग आणि सोपा झेल इथे ड्रॉप केला जातोय. परेश शिनारेच्या हातातून जणू काही हा सामना निसटला असावा. येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. ही किंमत मोजावी लागेल प्रदीप भोईरची. ही किंमत चुकवावी लागेल. प्रदीप भोईरला जीवनदान देणं कितपत महाग ठरू शकता. येणारे 5 बॉल आणि 7 धावा. गोलंदाज ऋतिक म्हात्रे, गोलंदाज मेहनत करतायत. फुल टॉस बॉल यावेळेस सोपा सेल इथे मात्र कॅरी केलाय प्रतीक तरेने आणि यावेळेस फलंदाज होतोय बाद. प्रदीप भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. एक महत्वाची सूचना होती. ऋतिक म्हात्रेने जो विकेट घेतला प्रदीप भोईरचा त्यासाठी डीजे मास्टरने सांगितले की ऋतिक म्हात्रेच्या बर्थडेला डीजे मोफत. काय व्यवस्था आहे आणि काय पारितोषिक आहे. खरंच काहीतरी वेगळं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 52 धावा जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती जर कदाचित रमेश सर झेल झाला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आणि नक्कीच रमेश सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय. 4 चेंडू 7 धावा. मॅच कंटिन्यू करायची आहे. स्ट्राइक एंडला राजेश म्हात्रे. आवाज करू नका. रावी 11 सांगायला विनंती असेल प्लीज, नम्रतेची विनंती करतो. डगआउट मध्ये फक्त तुमच्या संघाचा आवाज जास्त येतोय ही सूचना आहे. चार चेंडू आणि 7 धावांची गरज. चार चेंडू 7 धावा. सामना पंच कंटिन्यू करायचा आहे. यावेळेस राजेश म्हात्रे ऑन स्ट्राइक. वडवली वर्सेस वडवली. राजेश म्हात्रे वर्सेस ऋतिक म्हात्रे. चांगलं कॉन्टेस्ट. 4 चेंडू 7 धावांची गरज. फुल टॉस बॉल. यावेळेस बॅटची कडा. चेंडू थर्डमॅनला घरंगळत राहिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती. विजय पगार आम्हाला सांगतायत 54 धावा. 59 धावांची गरज असताना कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 5 धावांची गरज. जबरदस्त मैच. जिंदगी जीना आसान नहीं होता. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हथौड़ी की घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये भरोसा दाखवलाय राजेश म्हात्रे वरती आणि इथे चांगला चेल. तिथे टिपलाय. फलंदाज होत आहेत बाद. एसडी इज आउट. परतावा लागेल राजेश म्हात्रेला.
2 चेंडू आणि 4 धावा. जब्बार कोहारी ऑन स्ट्राईक. सामना महत्वाचा आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट होतीये. आवाज करू नका आराप. ही लास्ट वॉर्निंग असेल. 2 चेंडू 4 धावा. अरे तुमचा आवाज किती येतोय? 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. चांगली मॅच, चांगलं बॅटल यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा आणि 2 चेंडू हे समीकरण मैदानावरती आहे. ऋतिक म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती तयार. स्ट्राईक एंडला सज्ज. जब्बार कोहारी. हा चेंडू महत्वाचा असेल या मॅचचा. फुल टॉस बॉल यावेळेस इथे फलंदाज होत आहेत बाद धावाच्या रूपानं. अँड नो बॉल फ्रीट. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला. थांबायचं डीजे. तर रिव्ह्यूची मागणी केली आहे. यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋतिक म्हात्रेने दोन चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू 3 धावा. स्ट्राईक इनला जब्बार. दोन चेंडू 3 धावा. फ्रीटचा बॉल मैदानावरती. गोलंदाज ऋतिक. इथे यावेळेस फलंदाज रनआउट साठी. पुन्हा एकदा रिव्ह्यू. काय घडलंय अगदी शेवटच्या क्षणाला 3 रिव्ह्यू. जर ही धाव कंप्लीट नसेल तर 3 धावा 1 चेंडू. आणि जर धाव कंप्लीट असेल तर 1 चेंडू 2 धावा. एसिड इज आउट. 1 बॉल 3 धावा. तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना एक चेंडू आणि 3 धावांची गरज.
मैदानापती सामना जर आवडला असेल तर एकदा दोन्ही संघासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यामध्ये सामना आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. एक बॉल आणि 3 धावांची गरज. गोलंदाज ऋतिक म्हात्रे, स्ट्राइक एंडला फलंदाज अरविंद. एक चेंडू इथे सामना जिंकेल रावी 11. एक चेंडू सामना जिंकेल मयुरेश सुपर किंग. सामना आवडला असेल इथे विजय होतोय बदलापूर प्रीमियर लीगचा, विजय होतो आयोजकांचा. रफ अँड टफ विजय होतोय क्रिकेटचा. एक चेंडू 3 धावांची गरज. प्रेक्षकांच्या आवडीची मॅच. 1 बॉल आणि 3 धावा. स्ट्राइक एंडला अरविंद आणि यावेळी